नमस्कार मित्रांनो, भाजपा हे निवडणूक लढण्याचं मशीन झालेलं आहे. भाजपा हे एक वॉशिंग मशीन आहे, ज्याच्यात कोणालाही टाकला तरी धुवून स्वच्छ करून निघतो आणि मग त्याच्यावरचे भ्रष्टाचाराचे सगळे आरोप जाऊन त्याला सन्माननीय स्थान मिळतं. अशा प्रकारचे आरोप होत राहतात. पण भाजपा का जिंकतं याचं खऱ्या अर्थाने विश्लेषण करण्यात माध्यमं कमी पडतात. आज महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची नवीन सूची घोषित झालेली आणि त्याच्याकडे लक्ष दिलं, नीट लक्ष दिलं, प्रामाणिकपणे लक्ष दिलं तर भाजपा निवडणुका का जिंकतं हे कळायला फारसं अवघड जात नाही. कारण भाकरी कधी फिरवायची आणि कशी फिरवायची आणि त्याचा गाजावाजा न करता कशी फिरवायची हे काम भाजपा करू शकतं. अदरवाईज भाकरी फिरवण्याची मोनोपॉली, ट्रेडमार्क, पेटंट जे काय आहे ते शरद पवारांकडे. पण त्यांची भाकरी फिरवण्याच्या आधीच हल्ली गॅस विझून जातो, नाहीतर तवाही गायब होतो. तर राज्यसभेत काय होतं ते आपल्याला कळेलच. पण भाजपात रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर निवडणुका असल्यामुळे संघटनात्मक बदल फारसे केले नव्हते. आता महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता 2029 सालापर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही मोठ्या निवडणुका होणार नाही आहेत आणि त्यामुळे हीच वेळ आहे की एक नव्या दमाची, नव्या पिढीची संघटना उभी करण्याची. आणि भाजपच्या नियुक्त्यांकडे बघितलं तर एकतर त्याला महाराष्ट्राच्या प्रादेशिक प्रतिनिधित्व, भाषिक प्रतिनिधित्व, जातीय प्रतिनिधित्व, वयाचं तरुणांचं प्रतिनिधित्व, सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिसतात. सुरुवात पैशापासून करूया, कारण पक्ष चालवायला पैसा लागतो आणि पैसा मिळवायचा तर पक्षासाठी पैसे आणू शकणारे लोक पाहिजेत. तिथे मिहीर कोटेचा यांची पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. त्यांच्यासह सुप्रिया सुळेंचे होणारे व्याही अरुण लखानी, अर्थात सुप्रिया सुळेंचे व्याही होणार असल्यामुळे त्यांना कोषाध्यक्ष केलेले नाही आहे. त्यांची आर्थिक आणि त्यांची राजकीय दोन्ही गणित जुळवण्याची ताकद असल्यामुळे त्यांना तिजोरीच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे नवनाथ बन, जे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अतिशय अवघड परिस्थितीमध्ये नगरसेवक बनले. त्यांच्याकडे पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्यांची जागा त्यांनी घेतली त्या केशव उपाध्यांना पक्षाने उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यावरनं एका संपत चाललेल्या, शिल्लक राहिलेल्या पक्षाच्या साधी नगरसेवक पदाचंही तिकीट न मिळू शकणाऱ्या सुषमा यांनी काहीतरी टिप्पणी केलेली आहे. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सतरंजा उचलूनच कार्यकर्ते इथे मोठे होतात. स्वतः केशव उपाध्ये यांनी, मी त्यांना 2009 सालापासून ओळखतो, त्यांनी दिलेल्या जबाबदारीचा विनम्रतेने स्वीकार केलेला आहे. संघर्ष राजकारणात असताना चालू ठेवायला लागतो आणि मला खात्री आहे त्यांना यात संघर्षाचं भविष्यात आणखीन चांगलं फळ निश्चितच मिळेल. पण त्याच्याबरोबर विश्वास पाठकांना कार्यालयाचं सहप्रभारी, तर रवींद्र अनासपुरेंना कार्यालयाचं, मुंबईच्या प्रदेश कार्यालयाचं नरिमन पॉईंट असल्या त्याचं प्रभारी बनवण्यात आलं. कारण पक्ष चालवायचा तर तो पक्ष प्रदेश कार्यालयामधनं चालतो आणि कार्यालय चालवायचं तर त्याच्यासाठी चांगली टीम असणं आवश्यक आहे. कृष्णराज महाडिक यांना विधानसभेचं किंवा नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं नाही, पण त्यांना भाजपाच्या युवा मोर्चाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. आणि आता त्यांच्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. कारण तरुणांमध्ये भाजपाला अधिकाधिक लोकप्रिय करण्याचं, ज्याला जेन झी वगैरे काहीतरी म्हणतात, त्याच्यात फक्त आदित्य ठाकरेच नाही आहेत किंवा त्यात फक्त जेन झीमध्ये राहुल गांधीच नाही आहेत, तर भाजपालाही त्याच्यात स्कोप आहे. हे दाखवून देण्याची जबाबदारी आणि लोकांपर्यंत भाजपा पोचवण्याची जबाबदारी
कृष्णराज महाडिक यांच्याकडे आहे. चित्रा वाघ यांच्याकडे आमदारकी त्यांना मिळालेली आहे, पण आता त्यांच्याकडे महिला मोर्चाची ही जबाबदारी अध्यक्ष म्हणून दिलेली आहे. रामकृष्ण वेताळ किसान मोर्चा हे भाजपाचं संघटन बघितलं तर प्रदेशाध्यक्षपद असतं, त्याच्या खालोखाल उपाध्यक्षपद, पण उपाध्यक्षाला एक्झिक्युटिव्ह पॉवर तुलनेने, कार्यकारी अधिकार तुलनेने कमी असतात. मग त्याच्यामध्ये महासचिव किंवा जनरल सेक्रेटरी पद हे मोठं असतं आणि त्यामुळे महासचिव पदाकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि मग त्याच्याबरोबर वेगवेगळे पक्षाचे मोर्चे असतात. याच्यामध्ये SC मोर्चा, ST मोर्चा, OBC मोर्चा, किसान मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा, भटके विमुक्त मोर्चा आणि अल्पसंख्याक मोर्चा. याच्यामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांना भटके विमुक्त मोर्चा त्याचं अध्यक्षपद दिलेलं आहे. त्यांनाही मागे युतीमुळे त्यांच्यावर अन्याय झाला होता, आता त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. योगेश टिळेकर पुण्याचे, त्यांना OBC मोर्चा त्याचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. एका प्रकारे त्याच्यात बॅलन्स साधलेला आहे. ज्याला जनरल सेक्रेटरी पद आहे की ज्यांच्याकडे पक्षाची विस्ताराची मुख्य जबाबदारी असते, त्याच्यामध्ये निरंजन डावखरेंना ठाण्याच्या ही जबाबदारी मिळालेली आहे. ठाणं आता भाजपासाठी महत्त्वाचं आहे, कारण इतर भागात विस्तारापेक्षा ठाण्यात विस्तार करणं म्हणजे भाजपाची ताकद आहे, पण कायम भाजपाला शिवसेनेमुळे एक पाऊल मागे घ्यावं लागतं, नमतं घ्यावं लागतं. शिवसेना युतीत असेपर्यंत ठाण्यात भाजपाला दुय्यम जागा मिळणार हे बऱ्याच जणांनी गृहीत धरलेलं असलं तरी जिथे शक्य आहे तिथे विस्तार करण्यासाठी निरंजन डावखरेंना जनरल सेक्रेटरी पद, अर्थात ते राज्याची जबाबदारी आहे पण ते ठाण्याचे आहेत. त्याचबरोबर योगेश सागर मुंबईचे, त्यांच्याकडे जबाबदारी आहे. संजय कुटे विदर्भातले नेते आहेत, OBC नेते, त्यांच्यासाठी म्हणजे तो कार्यक्षेत्र पश्चिम विदर्भाचा. माधवी नाईक महिला म्हणून, पण ह्या सगळ्यांना, राजेश पांडे पुण्याचे, सुनीता राणे सुनील राणे बोरिवलीचे, यांना सगळ्यांना जनरल सेक्रेटरी पद म्हणजे सरचिटणीस पद दिलेलं आहे. म्हणजे यांच्याकडे पक्षाच्या विस्ताराची प्रमुख जबाबदारी असणार आहे. याच्याशिवाय सेक्रेटरी म्हणजे चिटणीस पद, याच्यामध्ये बरीच मोठी यादी आहे, पण त्याच्यामध्ये प्रशांत ठाकूर आहेत, परिणय फुके आहेत, मी माझ्या माहितीची नावं वाचतोय, संतोष जनाटे आहेत, राम सातपुते आहेत, प्रवीण घुगे आहेत जे मराठवाड्यातले प्रमुख कार्यकर्ते आहेत, भैरवी वाघ, रेखा कुलकर्णी, आणि त्याच्या पुढे म्हणजे चिटणीसांच्या नंतर उपाध्यक्षपद आहेत. या उपाध्यक्षपदात जसे म्हणलं की केशव उपाध्यांचं नाव आहे, तसंच प्रवीण पोटे पाटील त्यांचं नाव आहे, गोपीचंद पडळकरांचं नाव आहे, पडळकरांनाही पक्षाचं उपाध्यक्षपद मिळालेलं आहे. बाकी प्रिया शिंदे यांचं नाव आहे आणि सुजय विखे यांचं नाव आहे, अर्चना पाटील चाकूरकर यांचं नाव आहे. जे बघा, एका प्रकारे ज्यांच्यावर अन्याय झाला असं वाटत होतं त्यांनाही सामावून घेतलेलं आहे. ज्यांच्याकडे विस्ताराची जबाबदारी द्यायची त्यांना महत्त्वाची पदं दिलेली आहेत. आणि हे सगळं करून ही नवीन टीम आता काम करणारे, आता ज्या वेगवेगळ्या सेल्स आहेत त्यातली IT सेल ही सगळ्यात हल्ली महत्त्वाची झालेली आहे, पण त्या सगळ्या सेलची नावं आता लवकरच जाहीर होतील आणि भाजपा 2029च्या तयारीला लागतील. बाकी रोहित पवार जनता दरबार भरवणार म्हणून अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकून रोहित पवार जनता दरबार भरवणार म्हणून कौतुक करा, किंवा आदित्य ठाकरेंच्या ट्विटचं कौतुक करा, किंवा संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेचं त्याचं कौतुक करा, हे माध्यमं करत राहतील. पण निवडणुका जिंकायची तर संघटना मजबूत लागते, आणि ती संघटना मजबूत करायची असेल तर त्याच्यामध्ये नव्या दमाचे लोक वेळोवेळी त्यांचं इंडक्शन करणं, ते इन्फ्युजन करणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. भाजप ते करतंय. जो कार्यकर्ता चांगलं काम करतो त्याला पद मिळतं, सगळ्यांना निवडणुकीचं तिकीट मिळतंच असं नाही, पण निवडणुकीचं तिकीट नाही मिळालं तर पक्षातली जबाबदारी मिळते, आणि पक्षातली जबाबदारी मिळाली की काम करायला संसाधनांचा तुटवडा पडत नाही, आणि त्यांना ती संधी, त्या संधीचं सोनं केलं तर त्यांना राष्ट्रीय पातळीवर किंवा मग निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना सामावून घेतलं जातं. या सगळ्यामुळे भाजपा निवडणुका जिंकतो. बाकी ज्यांना भाकऱ्या फिरवायच्या त्या भाकऱ्या फिरवत राहतात, डाव टाकत राहतात, माध्यमातून स्वतःचं कौतुक करत राहतात. पण माध्यमातून कितीही कौतुक केलं तरी त्याचा निवडून आलेल्या जागा आणि राजकीय ताकद यांच्याशी संबंध असतो तसं नाही. भाजपाला हरवायचं तर संघटनात्मक पातळीवरही, म्हणजे बाकी
लोकांमध्ये जाणं, संघर्ष करणं, लोकांना पटतील असे मुद्दे, मोदी सरकारचे, फडणवीस सरकारच्या अपयशाचं लोकांच्या मनात एक विश्वास तयार होईल. काहीतरी हल्ला करायचा आणि बँकॉकला जायचं, हल्ला करायचा आणि इटलीला जायचं, असं करून चालणार नाही. लोकांच्या मनात विश्वास होईल असं वातावरण तयार करणं, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे संघटना चालवणं. संघटना उभी केली नाही तर राजकारणात यश मिळत नाही. राज्यातल्या अनेक राजकीय पक्षांना ज्यांची अवस्था 1-0-0 अशी आहे, त्यांना हे कळलंच नाही आहे आणि त्यामुळे दिव्याखाली सगळा अंधार आहे. तेही पक्ष प्रशिक्षण वगैरे सगळ्या अकादम्या वगैरे सगळं चालवतात, पण संघटना मजबूत नसल्यामुळे यश मिळत नाही. भाजपाला यश मिळतं कारण भाजपाची संघटना मजबूत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.